तो पण ऐक एक दोन दिवस लगा लगा अरे अजून तर नमस्कार मित्रांनो, पंकुडी आयटी चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आहे दुपार झाले 3 वाजल्यात. 3 वाजता आम्ही लोक राईडर आल्यात. म्हणजे माझ्यासोबत मला वाटते धर्मेंद्र आहे बेनले घेऊन, आणि आपला डूक सागर आहे डूकवाला, आणि अजून राहुल आहे वाटते, आणि अभिषेक येणार आहे असं बोलल्यात. कधीच त्यांना मी बोललो का मी पेट्रोल पंपवर पोचलो आहे, तुम्ही पण पोचा. तिथं राहुलचा फोन आला का कुठे आहे तू, सांगते बरं मी पेट्रोल पंपवर पोचलो असं बोललो. सांगते काय सांगते जुत्त्या म्हणतो ना, तो तिकडे स्टेशनलाच होता. मी बोललो त्याला स्टेशनला थांब असं, मग मी स्टेशनला येतो सर. तर तो थांबला आहे स्टेशनला. आता त्याला जाऊन भेटू आपण पहिला. सागर वगैरे आलं का माहिती नाही. तर आपण जाऊ थोडा फास्ट, कारण की आज आपण आपलीच गाडी घेतली, आरोपा नाही घेतले बाबूजी. त्याच्यामुळे आपली गाडी किती पलते आज ती बघूया आपण. ॲटिट्यूडला बेनले 600 आहे जुडला, आणि थोडे रील्स पण काढायचे आहेत. म्हणून त्यासाठी आपण आज दुपारची राईड करतोय. थोडं उन्हातच राईड केलं, एकदम ऊन आहे म्हणून मी जॅकेट बिकेट घातलं नाही, फक्त शूज घातले, बाकी काय घातलं नाही. आणि राहुलला इकडे वाटते, राहुलला इकडे, राहुल झाला रेडी. बाकी कोण आहेत का माहिती नाही, पुढे होत्यात वाटतं, फक्त राहुल हा. आता बाकीचं बघू आपण पुढे कोण कोण भेटे आपल्याला. आणखी 3चा टाईम होतं, पण थोडं आम्ही लेट चाललो आहे. लेट चाललो म्हणजे कधी पण माझा लेट होते, हे लोक तर टाईमवर येतात. मीच कधी पण यांच्या मागे सर्वात लेट असतो, कारण की माझं सर्व टायमावर होतं. आपलं कॅमेरा, बॅटरी, मोबाईल सर्व घेता घेता मला जाम टाईम होते. मी यांना बोलतो का मी येऊन राहिलो आहे, मी हे लोक येऊन राहतात पुढे आपल्या. इथे तर कधी पण ट्रॉफिकच भेटते आपल्याला. तर बघा काय आले टमटमाला पण लावून ठेवले कुठे पण, आणि जागा नाही काय नाही. त्याच्यामुळे यांच्यामुळे ट्रॉफिक होत असते ॲक्च्युली. म्हणजे हे बघा असे कुठे पण गाड्या लावून ठेवतात. इकोवाला पण काय करतो काय माहिती. चल पटापट भाई, आमचे मित्र वाट बघतात तिकडे. आम्हाला पटापट जायचं आहे. धर्मेंद्र निघाला का माहिती नाही, तर सर्वात पहिला मीच चालू आहे. जाऊ दे, बघू आपण जाऊ ना कोण कोण निघाल्यात कोण कोण नाही ते. आज थोडे हायपर राईड करू जाताना, येताना स्लो करू, कारण की येताना रील शूट करायचे आहेत म्हणून. थोडी जाताना आज बोलू. राहुल येतो काय माहिती नाही मागे आज, कारण की मी आरचे पण बंद करून घेतल्यात. येत असेल राहुल, कारण की त्याची गाडी आपल्यापेक्षा डबल पलते. तो बरोबर आरामात आरामात मागे येईल आपल्या. आपणच मागे राहू. सर्वात लॉयस्ट गाडी आपलीच आहे सध्याच्या आपल्या ग्रुपमध्ये. या लोकांची मस्त 250, 600, 400, 150 आराम पण पाहिजे थोडी पलते. आल्यात का काय माहिती. आल्यात म्हणजे देऊन राहिल्यात. काय रे प्रत्येक वेळी लेट होतात तुम्ही. हां मग धर्मेंद्र ने दादा हवा चेक करा था भाई, थोड़ा इसमें भी चेक करना दोस्त इसमें भी थोड़ा चेक करना, इसमें भी थोड़ा चेक करना. चला जा भोसडी काय. अरे मला ये आहे गॅरेज वाला वेंचर, तू आहे का भाई. बघा भेटले म्हणून सगळं चेक करून गेलं पंपावर. हवा फुकट भेटून चेक करून गेलाय भाई. हवा वेळ चेक केली, पेट्रोल टाकलं. आता आम्ही निघतोय. चला भाई जाऊया आता. ओ भाई तो पण ऐकत नाही आईला. अरे भाई गाड्याला लोक मस्ती करतात भाई, खतरनाक. तो पण नाही ऐकत, आपला राहुल पण ऐकत नाही भाई. काय चल रहा है ये भाई. काय गाड्या बंदवलंय आणि भेंजत मला सांगता स्लो चालायचं. मी स्लो चाललो
आणि हे बघा कसे, हे बघा 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 भाई, काय गाड्या बोलवतात बेंचो खतरनाक. भाई राहुल पण ऐकत नाही. राहुल बोलला मला, राहुल बोलतो स्लो चालू असं, आणि धर्मेंद्रने खेचली. मग हे काय ऐकतात का एकमेकांना? भाई हा रोड जाऊ दे खरा, नंतर आपोआप खिचू. कारण की ह्या रोडला ना थोडं गाड्या जास्त येतात. आपल्या हा रोड सोडला एकदम ना, माकून सर सोडला ना, माकून सर तर मग एवढ्या गाड्या नाही मिळत. मग तिकडनं आपण गाडी खिचू. भाई या रोडला एवढ्या गाड्या चालतात ना, तर सांगायला नको. म्हणजे मला वाटते ट्रेन आले म्हणून, नाहीतर गाड्या स्लो चालतात, कमी चालतात. हे बघा अभिषेक आज सगळं ब्लॅक ब्लॅक घालून, ब्लॅक कपडे, ब्लॅक सर्व. आणि आपला धर्मेंद्र, आणि सगळ्यात मागे असणारा म्हणजे सागर. भाई आता बघ कसे गाड्या बोलवतात बघा. या एकाने ओव्हरटेक मारला का दुसऱ्याने ओव्हरटेक मारलाच पाहिजे त्याला. म्हणजे ऐकतच नाही एकमेकाला, रट्ट्यात गाड्या चालवतात बस. हे बघा बघा, अरे कशाला हे, कशाला कशाला ट्रेनवर कशाला मारतो ओव्हरटेक यार. हट अभिषेक, ट्रेनवर नको मारत जाऊ यार. बाकी कुठे पण मार, ट्रेनवर कशाला ओव्हरटेक मारतोय ट्रेनवर. हे बघा बेंच तशा गाड्यामध्ये कुठे पण थांबतात. वा भाई गेले, आम्ही राहिलो मागे. राहुल चल ओव्हरटेक कर आता. भाई हे लोक मागे राहिलेत. काय झालं काय माहिती. आरामात आरामात धर्मेंद्र आला. हा दोन. भाई बाप, काय गाड्याने बोलवल्यात खतरनाक. भाई आपली 100च्या वरती गेली, त्यांच्या किती गाड्या पडल्या असतील. हे लोक काय ऐकत नाही एकमेकाला. राहुल सर्वात पुढे राहतो. राहुल सर्वात पुढे आज. तो बोलला स्लो जाऊ, पण सर्वात पुढे तोच राहिला आज. धर्मेंद्र शिवाय मजाच नाही राहिला बेंच. धर्मेंद्र आला म्हणजे मजा राहिला. हे बघा कसा पलवतो. ओ भाई साहेब, काय पलवते बेंच. आणि अजून भाई खड्डे बिड्डे काय आहेत का नाही. हो राहुल ऐकत नाही आज बेंच. पलवतो पण पलवतो आईच्या गावात. भाऊ चला पुढे. 200चं पेट्रोल टाकणार आहे आणि माज किती करणार बघा ना. आता टुकलेस याला. भाई आम्ही 700-500चं पेट्रोल टाकलंय चिंदीच्या सारखं. आता आम्ही चाललो. ए तो कुठे गेला, आला का? चला हा पाठवू असं येईल ना तो बीचवर. बीचवर चला. भाई पेट्रोल टाकलं आणि अँटावाला आहे तो लागला आहे मागे. बाकी सर्व आल्यात पुढे. तर हे बोलतो अँटावाल्यासाठी थांबू. मी बोललो जरा माहीमला येईल तो बालांदो, आपण जाऊ माहीम बीचला. या रस्त्याची आय घालून टाकले भेंच. काय काय भेंच आवाज काय येतो भेंचचा खतरनाक. राहुलचे खड. भाई इकडून माहीम बीच आहे. तुम्ही कधी माहीम बीचला येणार असेल ना, हाच रस्ता पकडा, एकदम सोपा पडतो. पण इकडून जाताना सावकाश जा. इकडे गाव आहे, गावातली पब्लिक घरून कुठू शकते आपल्याला. पण बाहेर गेला ना कधी पण तर गाडी आरामात चालवायची. म्हणजे गावाचा मेन रस्ता, म्हणजे गावाचा रस्ता असतो ना त्यालाच आरामात चालवायची. सिंगल रोड असला म्हणजे गावाचा रस्ता दिसला हे लक्षात ठेवायचं कधी पण. बाई बीचवर जाऊन देतात ना बेंच. अरे पाणी बघा किती आलंय. नाही पाणी आहे तिकडे लांब आहे. 4 व्हीलर उतरवलेली ती. भाई डॉमिनर 400, रॉकेट, डूक आणि आपली बेनली 600 आहे. ह्या गाड्या आहेत आपल्याकडे. फिरू ए माती उडते बेंच. हा ना उभी करायची आहे. उभी करायची आहे. हा उभी करायची आहे. पहिले स्टार्टिंगलाच उभी करायची आहे.
गाडीचा टायर अर्धा फसलाय, खाली गेलाय. थोडा वेळ सायलेन्स लागणार आहे, पण बंद पडली. बेंचवर कशी काय बंद पडली काय माहिती. दलदल आहे भाई, दलदल में फंस गई है गाड़ी. भाई मैंने कूद के अपनी जान बचा ली. तर आपली गाडी उभी केलेली आणि राहुल आणि आपला धर्मेंद्र दोघांनी पाळली. आता स्टार्ट नाही गाडी. अरे बाई पाळली ना, गाडी मावून लागली गाडीची बेंचवर. समोर आहे बघा, स्टार्टच होत नाही. न्यूट्रल बंद करून दाखव तुम्हाला. हे बघा न्यूट्रल बंद केले इकडे गाडी बघा, तरी चालू होत नाही. वाट लावून टाकले गाडीच्या मी पाडून ना. गाडी 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 आता या खड्ड्यातून काढू आपण गाडी बाहेर. आता आपली गाडी उभी करू झाली. आता अभिषेकची गाडी उभी करू. मागचे तुटले बिटले तुझी रिक्षा सर्व या रे. बेंच पकडायची कुठे आला पण. ब्रेक बघायला मी घे. 1 2 3 लगा लगा. अरे अजून उभी लागेल लगा भाई. अभी मागे तू इकडे बघायला. अरे एक इकडे पुढे कोणतरी बघायला फक्त. अरे तिला जाम उभी करायला लागेल. तिला आता हे टेकवायला गेले त्याचं. फुटेल ती लाईट. मॉडेल पण वागणार नाही. ऐसी हालत बघा इसकी अभी की. अभिषेकला धगधग व्हायला लागलाय. गाडी तर उभी करायची आहे. अरे आता फोटो काढ ना, एकाचा एडिट करा सांगा मला. जाऊ दे नाही हो तुम्ही. कॅन्सल तुटून गेले जाऊ दे कॅन्सल. अरे नाही इथपर्यंत खान नाही देणार तू. अजून मागपर्यंत एवढा खान बस. मागे घ्या आणि तिकडे पण मार. पावडा नाही पावडा एवढा गंभेला घेऊन तुझ्या हेल्मेटचं ते घे ना. भागो नाही तर हे फक्त पुढे घे आणि खन दिला. भाडा लागेल मजुरी. नेक्स्ट टाइम पावडा बिवडा घमेला घेऊन येऊ आपण सर्व. म्हणजे माती काढायला बरं आपल्याला. आता इकडे जायचं करायची उभी आता. होणारच खड्डा खोदतोय भाई. उसको पीक चाहिए ना ऐसा खड़ा होके, इसलिए वो मेहनत कर रहा है. इतने से फोटो केले इतना करना. अरे ते गाडीला वायगरा काढवायचं ना. मागे गेली मागे गेली. अरे घंटा मागे दिल तू. अरे मागे दिल. आता घे झाली 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 झाली. थोडी थोडी. अरे थोडी टेकवायला घे. नाही नाही नाही. वारा यायच्या आधी होय. वारा यायच्या आधी घे. तू पकड ना, तुला फोटो काढायचा ना. पकड गाडी पकड वाऱ्यावर जाईल. थोडे भिडव्या सोड पडणार नाही तिच्यात. ओ भाई कंटेन हो गए पूरा खड़ी कर दी गाड़ी आप लोग ने. सब रुपये दे दो. 100 होते ना. नाही 5 हे पेट्रोल पडते का बघ रे. अरे जास्त नाही पेट्रोल. हिला या ना.